नमस्कार मंडळी. तर मी केलेले आहेत छान असे हे पेढे आहेत. तर ह्याच्यासाठी मी इथं खवा आणि दूध अजिबात वापरलेला नाही आहे. खूप छान हे पेढे झालेले आहेत. जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. तर ह्याच्यासाठी मी इथं 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी मिल्क पावडर घेतली आहे. तर आता इथं मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे तूप टाकून घेतलंय मी. तर 1 वाटी मैद्यासाठी इथं मला अर्धी वाटी तूप लागलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी मैदा टाकून घेते आणि मैदा जो आहे तर छान आपल्याला असा खरपूस लाल होस तर भाजायचा आहे छान असा. तर मैदा भाजायला जरा वेळ लागतो. मंद गॅस करून मैदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि सतत असं परतून घ्यायचं आहे. मैदा जो आहे तर आपला खाली करपणार नाही. तर ह्याच्यामध्ये आणखीन मी थोडं तूप टाकून घेतलेलं आहे 2 चमचे. तर छान असा ह्या मैद्याला छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता माझा हा मैदा भाजून झालेला आहे. तर आता इकडे 1 वाटी मी मैदा घेतलेला होता, तर त्याच्यासाठी इथं पाऊण वाटी मी साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेतले. ह्याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे एक तारी. तर आपल्या पाकाला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. सतत असं फिरवत राहायचं ह्या पाकाला. तर पाक झालाय का नाही आता बघते मी. तर ह्याला एक तार आलेली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे आपला जो पाक तयार झालेला आहे एक तारी. तर आता हे साईडला ठेवून घेते मी पातेलं. आता कढई परत वरती गॅसवर ठेवलेली आहे मी. गॅस चालू केलेला आहे मंद. तर आता हा जो पाक आहे गरम, तर तो मी ह्या मैद्याच्या पिठामध्ये टाकून घेतला आहे आणि पटकन असं हे फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. एकजीव करून घ्यायचं आहे असं हे पाक आणि हे मैदा. तर आता ह्याच्यामध्ये आपण ही मिल्क पावडर टाकून घेऊया 1 वाटी आणि पटकन असं हे फिरवून घ्यायचं. म्हणजे एकजीव व्हायला पाहिजे आपला मिल्क पावडर पण या पाकामध्ये. तर छान असं हे परतून घेतलंय मी आता. तर ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेते मी 1 चमचा परत आणखी. तर आता हे झालेलं आहे आपलं मिश्रण, तयार झालेलं आहे आपलं हे पेढ्याचं. तर आता हे एका ट्रेमध्ये काढून घेते मी हे मिश्रण. तर ह्याच्यामध्ये काढून घेते मी आता हे. आणि गरम असतानाच हे आपल्याला मिश्रण पसरून घ्यायचं आहे ह्या ट्रेमध्ये. छान असं हे पसरून घ्यायला लागले मी. एकदम साधी सोपी ही रेसिपी आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर पूर्ण पसरून घेतलंय मी आता हे छान असं.
तर आपलं हे पूर्ण पसरून झालेलं आहे. तर ह्याला मी आता थंड होण्यासाठी ठेवून देते. ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यावरती आता हे ड्रायफ्रूट बदामाचे टाकून घेऊया. बारीक असे काप करून घेतलेले आहेत मी ह्या बदामाचे. तर हे वरून पसरून घेते मी. तर बदाम टाकून झालेले आहेत माझे. आता हे चमच्याने प्रेस करून घेते, थोडंसं दाबून घेते, म्हणजे ह्या पेढ्याला छान असे चिटकून राहतील हे बदामाचे तुकडे. तर आता हे थंड होण्यासाठी मी ठेवून देणार आहे. कमीत कमी 15 ते अर्धा तास हे ठेवून द्यायचं. आपले अर्धा तास झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर पेढा आपला छान असा तयार झालेला आहे. पेढा म्हणा किंवा बर्फी म्हणा, छान असं हे तयार झालेलं आहे. तर मी आता हे चाकूच्या साहाय्याने कट करून घेते. जरा हे घट्टच बसलं आहे एकदम, त्याच्यामुळे मला कट करण्यासाठी थोडं जड चाललं आहे. तर आपला हा पेढा छान असा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त असा, खायला पण खूप छान लागतो हा पेढा. तर एकदा नक्की करून पहा तुम्ही. हे बघा, छान असे झालेले आहेत पेढे, एकदम मस्त. खाली चिटकलेले नाहीत, काही नाही. त्याचा अर्थ आपलं मिश्रण जे आहे पेढ्यात छान झालेलं आहे, एकदम परफेक्ट. तुम्ही बघू शकता किती छान हे झालेले आहेत. चौकोनी आकाराचे हे कट करून घेतलेले आहेत मी पीस. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा. तर आपले हे पूर्ण पेढे छान असे तयार झालेले आहेत, एकदम मस्त. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. छान असे हे पेढे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता.